जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि तुम्हा आम्हाला ज्यांनी माणुसकीत आणलं, माणसात आणलं, असं तुमच्या आमच्यावर सर्वच देशावर ज्यांचे अत्यंत उपकार आहेत, असे तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो की ज्या माणसाला समाजामध्ये उसाला माणूस म्हणून सुद्धा त्याची किंमत केली जात नव्हती, पशु जनावरांना जवळ केलं जात होतं, परंतु माणसाला जवळ केलं जात नव्हतं मित्र. त्यांना खायला दिलं जात नव्हतं, त्यांच्या अंगावर नीट कपडे नव्हते. माता रमाईचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठिगळ्याची लुगडे नेसून आपल्या माताजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसार केला मित्र. 4 लेकरं आपली गमावली. असा त्या त्यागमूर्तीचा आज या ठिकाणी सन्मान होताना खरं तर मन अगदी भरून येते मित्र. की ज्या माऊलीने लुगड्याच्या गाठी बांधून, लुगड्याचं ठिगळं बांधून आपलं आयुष्य वेचलं, आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना बाबासाहेबांना साथ दिली. आपली 4 लेकरं गमावली केवळ अन्नाच्या पायी. त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून तुमच्या आमच्या मातेनं 4 लेकरं गमावली मित्र. त्या मातेचा रोहित दादा पिसाळ तुमच्या आमचे सर्वांचे हृदयस्थान. जगातील समुद्रामधून सोनं काढणाऱ्या 4 कंपन्यांपैकी एक कंपनी ज्यांच्या नावावर आहे, त्या कंपनीचे मालक आहेत. ते नाव घेताना खरं म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो मित्र. रोहित दादा पिसाळ, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्र त्यांच्यासाठी. या देशामध्ये अनेक पैशावाले आहेत, अनेक करोडपती आहेत, अब्जाधीश आहेत, प्रकल्प श्रीमंत आहेत, परंतु देण्याची जाणत नाही मित्र. म्हणून आपला समाज कुठेतरी मागे राहिलेला आहे. परंतु हे होत असताना रोहित दादा पिसाळ सारखे धुरंधर, पॅन्थर, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आपल्या समोर समाजासाठी समाजाची तळमळ, समाजाचे प्रश्न घेऊन आपल्या समोर उभे आहेत. ते स्वतः उद्योगपती आहेत, परंतु त्यांचं स्वप्न बघा मित्र. मला आंबेडकरवादी तरुण हा प्रत्येक स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. प्रत्येक तरुण उभा राहिला पाहिजे, प्रत्येक बेरोजगार स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि तो उद्योजक झाला पाहिजे, असं ते स्वप्न उराशी घेऊन रोहित दादा पिसाळ सध्या त्यांचा हा संकल्प आहे. नाहीतर आपण कोणाला 10 रुपये द्यायचे असेल तर 4 वेळा विचार करतो. पण या दर्यादिल माणसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आजचा हा देखणा आणि अत्यंत उत्तम असा हा सोहळा त्यांनी आयोजित केला. खरं म्हणजे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यावरून सरांचे या ठिकाणी स्वागत करू. या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु काही नाहीच बोललं तर याची खंत मनामध्ये राहून जाईल, म्हणून मी या ठिकाणी व्यक्त होत आहे मित्र. ज्या मातेने लुगड्याच्या 4 गाठी बांधून संसार केला, उपाशी राहून संसार केला, परंतु त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आम्ही आज सर्वजण एका डाऊनटाउन हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये माता रमाईचा जयंतीचा कार्यक्रम घेतला. ही किती अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सोन्याचे उद्योगपती रोहित दादा पिसाळ, माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं सोन्याची साडी. माय गॉड, लहान काम नाही. सोन्याची साडी आणि माता रमाईच्या डोक्यावरच्या टिकलीवर 33 करोडचे हिरे. बापरे बाप, स्वप्नात विचार करू शकत नाही मित्र. आपण साधारण ओरिजिनल हिरा सुद्धा अजून पाहिला नसेल, परंतु या माणसाच्या मनाला काय म्हणायचं खरंच शब्द नाही तो खरंच. आणि हे काही प्रदर्शन नाहीये, हे श्रीमंतीचं प्रदर्शन नाही की मी श्रीमंत आहे, मी उद्योगपती आहे, मी सोन्याचा व्यापारी आहे आणि हे मला जगाला दाखवायचं आहे. तर अजिबात नाही मित्र. जगाच्या प्रती त्यांना भावना व्यक्त करायच्या आहेत की मी जे काय आज आहे ते केवळ माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे.
हा थाट बाट आणि हा VIP कार्यक्रम, त्यामागचा उद्देश त्यांचा एकच आहे की माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज मी सोन्याची साडी आणि हिऱ्याची टिकली तयार करू शकतो. हे बळ जर मला कोणाला आलं असेल, हे बळ माझ्यात कुणामुळे आलं असेल, तर ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. मला वाटतं कार्यक्रमाला उशीर होतोय. या ठिकाणी सर आलेले आहेत, सरांचं हार्दिक स्वागत करतो. आणि अधिक वेळ नाही घेता सरांसाठी एक शेर या ठिकाणी म्हणतो आणि मी माझं लांबलेलं प्राचीन थांबवतो. सरांसाठी फक्त एक शेर म्हणते. एकदा रोहित दादा पिसाळा दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मित्र. हाथों में सोना सही, दिल में इंसानियत है. रोहित दादांच्या हाथ में सोना सही, दिल में इंसानियत है. रोहित पिसाल दादा की पहचान उनकी दरियाली है. मुनाफा नहीं मकसद है उनकी, मुनाफा नहीं मकसद है उनके हर कदम का. समाज के दर से जुड़ी उनकी हर मंजिल है. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. थँक्यू सो मच.